देव की आके तू इथं काय करायलीस? अरे पाणी वाढायला लागले या पाऊस पी. अगं आके त्याची भीती तेच झाले बघ. अरे बाबा माहिती मला चॅनल फुटलाय. चॅनल फुटलं नाही फोडलाय आके. काय चॅनल फुटलाय? वय आके गावकऱ्यांना वाचू लागून बघ. अरे रागातील गावकऱ्यांना वाचू. ए आके मी आहे ना तू किसनाची काळजी घे. ए आके चाच्याचं घर टेकडर आहे बघ तिथं पाणी येत नाही. तू वय मोर. ए कॅनल फुटलाय. हे म्हाताऱ्या अरे पाणी वाढले वर वय. अरे कळत नाही का वर वर वर. हा का ए चिंगे इथं काय करायलीस तू? दाद्या मी तुला सोडून कशी जाऊ? अगं चिंगे पण पाणी वाढायला लागले ना ग. पाणी न वाढतोय बघ मी तुला सोडून नाही जात. हे गावकऱ्यांना वाचवायचं आता. अरे दाद्या गावकऱ्यांना वाचता वाचता आपणच वाहून जाऊ बघ. असं काय होणार नाही. अगं चिंगे हे बघ भिंत दिसली का तुला? हा वय तिथं मी आलो. हा अरे कॅनल फुटलाय कॅनल फुटलाय समजाने सांगितलंय का? वय वय अरे पण तू सांगितलं का काय जाईल? वय वय समजाने सांगितलंय. अरे बाबा तिकडं पाणी लवकर भरतंय त्याला लवकर तिकडं पाठवावं लागणार आहे आपल्याला. ए बाबा अरे वय वय वर वय ना पाणी वाढतंय ना. अरे ह्याला का अरे काय करतोय गाणे गाणे लावलंय बोला पटकन काय म्हणतोय. पाणी पर गोटेपर्यंत आलंय रे. नाही गुडघ्याच्या वर कमरेच्या वर कातड्याच्या वर पाणी पाणी नाकातून. ए गण्या अरे काय येड्यावानी बडबड करायला. अरे करतेच बोलतोय ना म्या. एक तर 4 डोंगराच्या मधोमध आपलं एक गाव आहे. समजा पाणी घेऊन इथं बसतंय. पावसाचं पाणी नाही एक कयामत की बारी का कयामत की बारी का. माहिती कॅनल फुटलाय काय माहिती तुला? नाही काय माहित नाही सांग ना काय माहित नाही. काय माहिती तुला कॅनल आहे का नाही? 4 बाजूनं फोडलाय. काय माहिती तुला कॅनल मधून किती पाणी आपल्या गावात घेतो? काय माहिती तुला किती किती गावकरी वाहून जाते. ए गण्या अरे गप्प रे. अरे करतेच बोलतोय ना बा. काय माहिती रे तुला पाऊस कधी थांबल कधी पाणी कमी होईल. ए गण्या पाणी वाढायला लागलंय. ए त्यांच्याकडे गाड्या असतील त्यांना समजा मोर पाठव. आणि पुढे डोर बांधले असतील ना त्यांना पण सोडून टेकडे घे पटकन. अरे कॅनल फुटलाय. रंगदेव होता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सौ स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स सविनय सादर करीत आहोत एकांकिका कॅनल. चिंगी कोणाला घाबरत नाही हो. दादा आहे की माझं. अरे दादा तिकडं कशाला गेला मराया? या पोरांना ना अक्कलच नसती आणि बायकांना नाव ठेवता. दादा येतोय. दादा दादा आपण इथं कशाला आलोय रे? पाणी वाढायला लागले ना. अरे मग तेच तर झालं पावसाचं तर पाणी आहे ते.
पावसाचं पाणी नाही, कॅनलचं पाणी. कॅनल कुठलाय? हा? कॅनल कुठला आहे? कॅनल कुठला नाही, ओढलाय. अरे कॅनल दाद्या, कधी सांगू? संध्याला वाचता आपला जीव जायचा बघ. आपला जीव गेला तरी चालेल, पण आपल्या मागं आपल्या गावकऱ्याचा जीव वाचला पाहिजे बघ. आणि तुला म्हणलं होतं ना, गणासोबत जाय मोर. आली माझ्या मागं तुर तुर. हे, आला मोठा शाना. मोर जाय म्हणे. तुला सोडून कशी जाणार होते रम्या? दाद्या, माझा असं तूच तर हायच ना रे. म्हणजे आपलं असं गाव आहे ना व. हा, आपलं असं गाव आणि आपला असा गण दादा. आणि तेव्हा दाद्या, ओय दाद्या, गण दादा कुठे गेला? गण दाद्या. काय गण्या? काय झालं? तू कोण गेला वाहून? अरे कोण नाही गेलं, तू टिकायच ना बा. हा. ओय गण दाद्या, अरे हायस की पडला. काय मिळणार तू बोलू ना, मग पडून जायचो ना. तुला माहिती ना मला पावता बी येत नाही ना. वाहून जायला मी. सांग ना काहीतरी. हे, चिके गप ना बा. दाद्या, मी आता फक्त गण दादा. दाद्या, हा, दाद्या. बोल ना चिंगे. ते चिंगे बोल ना. साप आहे तिथं, तसं साप आहे. तू जवळ नको जाऊ, चावल त्यो. अगं काही नाही करणार त्यो. संकटात अडकलेल्या जीवाला स्वतःच्या जीवाची काळजी असती बघ. तो जाईल त्याच्या मार्गाने निघून. दाद्या, हा. आपला मार्ग एकच आहे बघ. या संकटात वाचलो तर ठीक, नाही तर हाच मार्ग मरायचा. हा गण्या. बाबा त्या चाचाला पाहिलं का? और तू तिकडे अडकला असेल त्याच्या घरात. त्याला पहिले बाहेर काढ बाबा. वय चाचा, हो चाचा. चिंगे चाचा दिसा ना ग. मॅच जाऊन येऊ का? नको तू नको जाऊ. अगं चिंगे पण चाचा दिसा ना मला. पाणी पण वाढायला लागलंय. दाद्या नको जाऊ, तू नको जाऊ. अगं चिंगे ऐक ना बा. अरे नाही म्हणलं ना बा. ऐकत नाही, काय नाही. तूच काहीतरी कर आता. असं संकटात सोडून नको जाऊ. कमरेवरचा हात काढ. मदतीचा हात पुढं कर ना बाबा. चंद्रभागेच्या पात्रातलं कुंडलिकाचं मंदिर जेव्हा पाण्यानं वेढलं जातंय ना मग, तेव्हाच पंढरपूरची वारी असल्यासारखी वाटते. असं माय म्हणायची. होय का? वय. आणि दाद्या, माय म्हणायची हात जरी कमरेवर असलं ना, तरी त्याचं ध्यान समद्या जगावर असतंय बघ. होय का? वय. अरे तुझं ध्यान तिकडे कर. म्हणजे अरे म्हणजे ते बघ चाचा दिसायला लागला. हा? चाचा, क्या? ऊपर आ ऊपर. अरे क्या बोल रहे? जोर से बोल, जोर से. आओ ऊपर, या ऊपर. ऊपर? हाँ. अरे नहीं रे बाबा, इतने जल्दी ऊपर नहीं जाना मेरे को. मरत सुचत का ग? अहो तसं नाही, पाणी वाढायला लागलंय. वरती या. अरे क्या बोल रहे? कुछ सुनाएंगे जरा. बोला ना, जोर से बोल, जोर से. अरे चाचा. हाँ. अरे क्या? अरे पाणी वाढ्या, पाणी. हा. ऊपर, ऊपर. हा. अरे
चिंग्या मी अक्काला मगाशी ताडलं होतं चाचाच्या घरी. अक्का दिसा ना ग. मी जाऊन येतो. नको नको दादा नको जाऊ. अगं पण अक्का दिसा ना. अरे अक्का ठीक असेल बघ, तू स्वतःची काळजी कर. अगं पण पाणी वाढायला लागलंय. अक्का दिसा ना. अगं पण मग तिला काय झालं म्हणजे अगं ती पण तिच्यासोबत. अगं पण मग पाणी वाढायला लागलंय. कधीतरी स्वतःचा विचार कर की. तुला काय झालं म्हणजे? हे वाहणारं लाकूड दिसतंय का? तसंच पाण्यानं फुगून वर आलेली माणसं पाहिली मी. माणसं म्हणजे आपलंच आई बाप होतं ग. कोण कुठला तो चाचा? काय संबंध त्याचा ना आपला? तरी बी तळ हाताच्या पोडावणी चपतोय ना तो आपल्याला. ती देव की अक्का समध्यांसाठी जरी ती देव की अक्का असेल ना, तरी आपल्यासाठी ती यशोदा आहे बघ. आई बा गेल्यानंतर सगळं संपलं तर चालू होतं. याच गावानं पुण्यांदा जगायचं शिकवलंय. मग चिंकी सांग ना, आपण आपल्या गावाला असं संकट सोडून जायचं भाई? सांग ना देव, कसं संकटात अडकलेल्या आपल्या लोकांना सोडून जायचं असतं का? काय रे देव, आपले हे गाव मस्त निसर्गानं सजलेलं नटलेलं, लोकांच्या मनात कायमचं घर करून बसतो. नाही म्हणजे इथल्या मातीच्या वासाला सुद्धा सोन्याहून जास्त दर्जा आहे बघ. तरी पण मला ती मॅडम म्हणली काय तुमच्या गावात सुरळीत रस्ते आहेत का, मोठे मोठे मॉल्स आहेत का, योजना तरी आहेत का? मी म्हणलं नाही, आमच्याकडे रस्ते, आमच्याकडे माणसं येतात. आमच्या इथे निसर्गाचं गाणं माणसं गातात आणि माणसांचं गाणं आणि माणसं गातात. पावलांप्रमाणे प्रेमही खोलवर देवा आपल्या गावात आहे ना, अख्ख्या गावात फक्त एकच गणपती बसतो बघ, फक्त एक. त्याच्या आरतीला आणि त्याच्या विसर्जनाला चाचा चाची सगळं समधी जमा होतात बघ. मग मी म्हणलं त्यांना, तुम्हाला सांगू का आमचं गाव कावणी एवढं खास आहे? आमचं इकडं माणसं जपली जात. हा नाही आमच्याकडे मोठ्या मोठ्या इमारत नाही, अजिबात नाही. पण माणसांच्या माणुसकीची उंची लय मोठी आहे बघ. म्हणून आमचं गाव माझं गाव. गांव का बंटवारा करने चले थे पागल। इस बूढ़े को पैसों से खरीदना चाहते थे वो पागल। साम दाम दंड भेद सब कुछ इस्तेमाल किया उन्होंने। जिस गांव में हरा और भगवा साथ साथ रहते, उस गांव में धर्म को नहीं इंसानियत को बांटने चले थे पागल। जरा बताना मुझे,
ये पानी जब किसी को डुबाता है तो क्या वो पूछता है तू किस जात से है, तू किस धर्म से है? नहीं ना, नहीं पूछता, कैसे पूछेगा? और ये वो पागल लोग हमारी दुनिया उजाड़ने चले हैं। पागल, पता है आज भी हमारी ये दुनिया क्यों बची हुई है? वो तो लोगों ने बांट दिया खजूर और नारियल को, हरे और भगवे को राम और रहीम। मगर गांव में आज भी हम जैसे बूढ़े बचे हुए हैं जो गांव को गांव बनाकर रखते, और जब बंटवारा नहीं कर पाए इस गांव का तो जिंदा मारने चले हैं हमको ये पागल। अरे चिंगी, हे बघ देव क्या अक्काने आपल्यासाठी काय घेऊन दिलंय. क्या नाही चल लावती. अरे पण दिखा ना, अगं लय भारी आहे. चाचा पोरीले खुश झाले बघ. अच्छा, क्या लाया उनके लिए? तालुक्याला गेलते ना, मग दोघींसाठी शाळेचा गणवेशच आणला. अरे वाह वाह वाह। आजके तू अगदी आमच्या मोठ्या बहिणीसारखी काळजी घेतेस. आई बापाची कधीच कमी वासू देत नाही तू. अरे रिश्ते तो ऊपर से बनकर आते हैं बेटा, पर यहाँ नीचे आके उन रिश्तों की डोर कमजोर हो जाती, टूट जाते हैं कई रिश्ते। पर कई रिश्ते हम जैसे होते जो यहाँ नीचे ही बनते, त्या नात्यातले रेशमी बंध आपल्यापेक्षा परक्यांकडूनच घट्ट विणले जातात। खरंय चाचा तुझं. काय तुम्हाला नाही कुत्रा तुम्हाला नमस्कार. नमस्कार. कोण पाहिजे तुम्हाला? तुम्ही काय तुम्ही सरपंच ना? होय, काय काम आहे? इकडे बी बाई तिकडे बी बाई, मध्ये बसला हाच बाई. काय नाही तुम्ही आमचं प्रपोज रिजेक्ट केलं ना? काय प्रपोजल रिजेक्ट केलं ना? प्रपोजल आमचे फोन उचलत नाही, आमच्याशी नीट बोलतही नाही, आमच्या टेक्स्टची रिप्लाय नाही करत. काय काय काम काय तुमचं? आमचं काम नाही, आमच्या मॅडमांचं काम आहे. कोण आहेत तुमच्या मॅडम? आमच्या मॅडम सिव्हिल स्टार कन्स्ट्रक्शन कंपनीच्या CEO आहेत आमच्या मॅडम. बरं बरं, तुमचं काय काम आहे ना, आलंय माझ्या ध्यानात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या गावच्या जमिनी इकाऊ नाही. ऐकून तर घ्या. जमणार नाही. या PA मॅडम इकडे नाही तिकडं. मॅडम नमस्कार सरपंच बाई. नमस्कार मॅडम, या बसा. चिंगे बाई पाणी आण. मॅडमने लांबून आले थकून, पाय दुखले असतील. आण बाई पाणी आण. मॅडम तुम्ही बसले नाही, धूळ आहे नाही का? ते तुमचं काम करा. बस बोला मॅडम, काय काम होतं? नाही म्हणजे तुम्ही एवढं लांबून आले आम्हाला भेटायला, म्हणजे काहीतरी महत्वाचं असेल नाही का? नाही, कसं आहे ना सरपंच बाई, काही गोष्टी या समोरासमोर बोलूनच पूर्ण कराव्या लागतात. नाही तेव्हाच त्याच्यातील फायदा समजतो ना. फायदा नाही, कसं आहे फायदा तोटा या सर्वांचा इथे तरी काही उपयोग नाही. ते कसं आहे बाई मॅडम कसं आहे ना मॅडम, अहो फायदे तोट्यासाठी जगणारी जमत नाही तर राहतच नाही. ती गणित चालत असते तिकडे तुमच्या शहराकडं, पण इथं नाही.
इथे जगण्यासाठी फायद्या तोट्याचा विचार करावाच लागतो. तरी बी त्या विचाराशिवाय आम्ही जगतो तिथं. हा. तसं तर किडे मुंगे पण जगतात ना चाचा, त्याला जगणं म्हणतात. अहो म्हणून तर म्हणते विकाय जमिनी आणि चला शहराकडे. आणि काय नाही म्हणजे आमच्या जमिनी विकून आम्ही राहायचं कुठं? अहो त्याची सोय मी करते ना. तुम्ही फक्त शहराकडे चला, मग तिकडे तुम्हाला नोकऱ्या लागतील, 4 पैसे कमवा आणि तुमचं राहणीमानी उंचावेल. म्हणून तर म्हणते ना चाचा शहराकडे चला. नाही म्हणजे आम्ही शहराकडे जाऊ, पण मला सांगा तुम्ही आमच्या जमिनी घेऊन नेमकं करणार काय? आम्ही ना आम्ही इथे नॅचरल सिटी उभारणार आहोत. नॅचरल सिटी हा. सिटी म्हणजे शहर. तर मग या शहरात जगू द्या आम्हाला, काय फरक पडतोय? नाही त्याचं कसं आहे ना चाचा, आम्ही इथे लक्झरियस टॉवर उभे करणार आहोत. लक्झरियस टॉवर. आणि तसंही ते तुम्हाला परवडायचं नाही, ते आम्हाला परवडायचं नाही असंच ना? नाही बरोबर आहे तुमचं. म्हणजे आम्ही इथं बी राहायचं तुमच्या हिशोबाने किड्या मुंग्यांसारखं, आणि तिथं आल्यावर बी राहायचं तुमच्या हिशोबाने किड्या मुंग्यांसारखं. पण त्याचा मी तुम्हाला योग्य मोबदला देणार आहे ना. चुलीत घाला तुमचा तो मोबदला. काळ्या मातीत जन्म झालाय आमचा आणि आमची राख पण इथंच होणार. ठीक आहे, मग गावच्या त्या टोकाला असणाऱ्या शेत जमिनी विका ना. एक बार बोला ना तुमको, आम्ही आमच्या जमिनी विकणार नाही म्हणजे नाही. आणि मॅडम अहो शेती होतं टिकला हा देश. शेती कसं आहे ना सरपंच बाई, भारत हा कृषी प्रधान देश होता, आता तसं काही नाहीये. आणि मला एक गोष्ट सांगा, शेती करायला पाऊस पडतो का तुमच्या? अरे पडतो का मोकार मोकार पाऊस पडतो मॅडम आमच्या इथं. पंपासाठी वीज उपलब्ध आहे का तुमच्याकडे? अरे ऐका, अहो अंधारात जगताय ना तुम्ही, अंधारात. अंधारात. आणि आम्ही अहो मॅडम या आकाशातले तारे आणि रात्रीच्या अंधारात लुकलुकणार हे काजव. एक वेगळाच अनुभव देत असतात बघा. तुम्ही शहरात इलेक्ट्रिक दिव्यांनी अंधार दूर करता, पण इथं मात्र हेच काजवे खऱ्या अर्थानं प्रकाश करतात. आणि मॅडम पावसाचा इशा निघालाच आहे, तुम्हाला एक सांगते. अहो हा निसर्ग आहे, त्याला फक्त गायचंच कळतं. पण तुमच्या सारख्यांची भूक एवढी जास्त वाढलेली असती ना, तुम्ही फक्त घेता, देणारा थकेपर्यंत हळूहळू त्याच्याकडून ओरडायला लागता. मग काय, मग त्याच्यात आमच्या सारख्याचं स्मरण होतंय हो. पण आमचं कसं आहे माहिती का, या निसर्गाने दिलेलं खायचं आणि ते तितक्याच प्रांजळपणे त्याला परत करायचं. इतका निर्मळ निसर्ग आमच्या मनात आहे. त्याच्यामुळे ना मॅडम आम्हाला निसर्गाचा कोणत्याच गोष्टीचा राग येत नाही. इनफ इज इनफ. मी तुम्हाला ते तुमच्या 4 फायद्याच्या गोष्टी सांगायला आले, तर तुम्ही मलाच शिकवताय. फायदा तुमचा की आमचा? नाही नाही नाही, बिल्डर की सोडली वाटते मॅडम तुम्ही. समाजसेवा सुरू केली का, ते पण आमच्यासारख्या गोरगरिबासाठी? हे बघ तू मॅडम काय रे तुझा फोन आहे. हॅलो, हा सर बोला. हो होतंय आपलं. हो आणि माझं एक काम होतं सर तुमच्याकडे. हा नाही, गरज पडली तर सांगेलच मी तुम्हाला. चाचा मी या बाईला चांगलंच ओळखली. अहो तो कॅनचा मग ताईनच हातात घेतला होता. आणि कसं आहे ना सरपंच बाई, नाही म्हणजे तुम्ही विचार कराच, आम्ही पुन्हा पुन्हा येतोय तुमच्याकडे, तुम्ही पुन्हा टाळताय आम्हाला. आणि तसंही पुण्या गावची सरपंच आहे, मालक विचार करायचा प्रश्नच नाही. आणि तुम्हाला शेवटचं सांगते ते पण एकदम प्रेमात, तुमचं काम या गावात होणार नाही म्हणजे नाही. आणि ओ बाई बाई वय बाईच, तुम्हाला एक सांगायचंय. अहो या गावात 18 पगड जाती आणि 100 सव्वाशे घर आहेत.
आणि त्या प्रत्येक घरातलं मन हे गावानं गावकऱ्यांमध्ये कधीच अंतर पाडू देत नाही बर का. त्याच्यामुळे तुम्ही या अंतरामधला अंत पाहू नका. सरपंच बाईचा जो निर्णय असेल ना तो शेवटचा असेल. या आता तुम्ही. राम्या जाय गावाला बोलव. होय. छाछा ही बाई अशी शांती बसायची नाही. ही काहीतरी करल तेव्हा दम धरल. अरे काय बी करू दे तिला, पण आपण आपल्या जमिनी सोडायच्या नाही म्हणजे नाही. अजिबात सोडायचं नाही. काहीतरी करायलाच हवं पिये, काहीतरी करायलाच हवं. हा प्रोजेक्ट या गावात होणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे चाचा, गरजेचं आहे. ग्रामसभा घेणं गरजेचं आहे. गावाला कळायलाच पाहिजे. कळायलाच पाहिजे गावाल्यांना की त्यांनी कोणाला नकार दिलाय. कळायलाच पाहिजे. कुणाला होकार द्यायचा, कुणाला नकार द्यायचा आता हे समजा गावाल्यांच्या हातात आहे. सगळी सिस्टीम आपल्या हातात आहे ना पिये. मग काही करा, पण हे गाव मोकळं झालंच पाहिजे. मॅडम इथे सिस्टीमचा वापर करता येणार नाही. इथे काही मार्गाचा वापर करावा लागणार आहे. जे करायचंय ना पिये ते लवकरात लवकर कर. आणि हा जे काही कराल ना ते एकदम नैसर्गिक वाटलं पाहिजे. राम्या चाचा आपले गाव निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आहे. किती वेळ काय झालं ना तरी आपण आपलं गाव सोडून जायचं नाही. मॅडम नैसर्गिक म्हणजे कळालं ना. तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही इथे नसताना पिये. तो गावात कॅनल आपण बांधलाय ना. हो. मग त्या कॅनलचा वीक पॉइंट शोधून काढा. गाववाले जमिनी द्यायला नाही म्हणतायत ना. पाणी पाणी खूप आवश्यक असतं ना जगण्यासाठी. पण जर त्या पाण्याचाच अतिरेक झाला तर जगणं अवघड होतं की मॅडम. चला पिये डाळ कामात. आणि हा जे काही कराल ना त्याचा कोणाला संशय नाही आला पाहिजे. मॅडम पावसाळा सुरू होतोय, नक्षत्रही बदलत आहे. हा पावसाळा या गावकऱ्यांसाठी नक्कीच तोडगा ठरणार आहे. आणि माझ्यासाठी फायद्याचा. आणि हा अजून एक गाव पोखरायला सुरुवात कर. हे खूप एकोप्याने राहतात ना हे लोक. जात धर्म पंथ सगळ्यात फूट पाडायला सुरुवात करा. आणि हा ते कॅनलचं कामी लवकरात लवकर करून टाका. पावसाळ्याच्या आत जर गाववाल्यांनी गाव नाही सोडलं ना त्यांना जलसमाधीच देऊन टाक. भावपूर्ण श्रद्धांजली. जिंदा मारने चले हैं ये पागल. शब्बो बेटा पानी पानी बहुत बढ़ चुका है बेटा. बेटा संभल के आना. पानी बहुत बढ़ चुका है. पागलों ने पानी कितना बढ़ रहा है. अबू कोई तो आ रहा है. कौन दीपा? कौन है? अरे इनको देवकी है. और अबू उसके साथ उसका बच्चा भी है. देवकी बेटा संभल के आना बेटा. हाँ बेटा पानी बहुत बढ़ चुका है बेटा. बेटा संभल के. बेटा संभल. देवकी देवकी का बच्चा पानी में गिर गया. इसको बचा ले.
राम्या कुछ भी कर, उसको बचा ले राम्या, राम्या कुछ भी कर, बचा ले उसको राम्या, राम्या उसको बचा ले। हाँ शाबाश, संभल गए बेटा, बेटा संभल गए। काय नाही होणार तुझ्या बाळ, बघ बघ त्या रामेने तुझ्या किसनाला वाचवलंय बघ। अरे चाचा, अरे देव की आपके लसन रामाने किसन सोबत असताना कोणाला बी काय बी व्हायचं नाही बघ। ओ चाचा, बोल बेटा। आओ चाचा, उस बच्चे को तो बचा लिया, और ये बीता लगना और आपल्या गाव के इथे काय याला बोलवा सोडणार। पण पाणी, अरे बाबा त्याच तर पाण्याची वाट मोकळी करायची आणि काय र किसनाचं पाय तर यमुनेला लागलं तेव्हा त्या यमुनेनं वाट मोकळी केलती ना। आता या रामाचं पाय कॅनलच्या पाण्याला लागू दे, वाट मोकळी होईल। तू वय मोर, मी आलीच। मैं आके शब्बू बेटा तू यही रुक, हम लोग जाके आते हो। चाचा, अरे बाबा तू कुठं चालला? आगे येऊ दे मला, तुमचं थोडी काम आहे, मी येईल तर मी पण करेल ते काम। अरे चाचा आई, तुझ्या जीवाची काळजी कर आणि शेबूची काळजी घे बघ। रामेंगी जाते गावाला वाचवाय, संभल के जाना अभी। होय चाचा। तिकडे त्या टेकडीवर, मी पण चाललो त्या टेकडीवर। पोता येत होता, तुला येतं का पोता? पाणी नेईन ना, वाट वाट हे हे। अरे पाणी पाणी, कोणाला कुठं घेऊन जाईल ना काही सांगता येत नाही, त्याला टेकडावर नेलं। अरे तुला सोमचडत येईल ना स्मशानात। अरे इथं जर थांबलं ना, इथंच स्मशानभूमी होईल। अण्णा, आता कोणी मरणार नाही आणि कोणी वाहून बी जाणार नाही बघ। जिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं होतं ना, तिथं आपण सुखरूप पोहोचलोय, म्हणून काळजी काय करू नका। You know what? I am this captain of the ship. म्हणजे ही जहाज मी चालवणार आणि समुद्र पार करणार। अरे काय येड्याने बोलतोय रे? गावातलं पाणी गावातच फिरणार चारी बाजून, त्याची वाट मोकळी करायला लागणार। वाट मोकळी करायला लागणार म्हणजे काय रे? पागल झालाय म्हणजे
एकट्याने ती बीत फोडलं जाणार नाही बघा, पण एकीने फोडली ना ती बीत फुटल आणि पाण्याची वाट मोकळी होईल बघा. वय मोर जेव घ्या आरामात आरामात आरामात. संभल के देऊ की सांभाळून पाणी 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 पिये पाणी खूप आवश्यक असतं ना जगण्यासाठी, पण जर त्या पाण्याचाच अतिरेक झाला तर जगणं अवघड होऊन जातं मॅडम. तो कॅमेरा आपणच बांधला, मग त्या कॅमेराचा वीक पॉइंट शोधून काढ. गाववाले जमिनी द्यायला नाही म्हणतायत ना. या पावसाळ्याच्या आत जर यांनी जमिनी नाही सोडल्या ना तर यांना जलसमाधीच देऊन टाक. भावपूर्ण श्रद्धांजली. पाणी वाढायला लागले रे. अरे पाणी वाढायला लागलं. पाण्यापेक्षा चीक महत्वाचं.
घे. आज कळले बघ, काय रे? अडकून राहण्यापेक्षा ना वाहून गेलेलं बरं. राम्या, चल. कुठं? अरे ते पोखरलेलं बुजवावं लागेल ना. नका गाऊ पाण्याची गाणी पाणी. तर सविनय सादर करीत होतो एकांकिका कॅनल. पाणी 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 पाणी